जिल्ह्यामध्ये सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या भावाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। 2 दिवसापासून बीड तालुक्यामध्ये पिंपळनेर, पाली, माजलगाव, गेवराई, गडी या भागामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या बैठका होत आहेत। 8,100 रुपयांनी शासनाने हमी भावाचं CCIचे खरेदी केंद्र सुरू केलेले आहेत, परंतु इथल्या केंद्रांनी अतिशय पिळवणूक करत शेतकऱ्यांच्या मालाची प्रतवारी करून अतिशय निकृष्ट माल आहे अशा प्रकारचा आरोप करून पिळवणूक चालू आहे। या सर्व गोष्टींचा विचार करता आधीच अतिवृष्टी झाली आहे, शेतकऱ्यांच्या मालाचं नुकसान झालेलं असताना उतारा एकंदरीत कापूस उतार कमी असताना आणि शासकीय हमी भावात सुद्धा खरेदी होत नसताना इथल्या केंद्र चालकांनी मनमानी केलेली आहे। या विरोधामध्ये भारतीय कापूस प्राधिकरणच्या CCI केंद्रांच्या विरोधामध्ये रोष हातात तयार होत आहे। क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने व जिल्ह्यातील कापूस उत्पादक, सोयाबीन उत्पादक शेतकरी आता एकवटले आहेत। आमची मागणी अशी आहे की यावर्षी कापसाला 10,000 रुपये प्रति क्विंटल भाव आणि सोयाबीनला 8,000 प्रति क्विंटल भाव इथल्या शासनानं घोषित केला पाहिजे आणि तो शेतकऱ्यांना दिला पाहिजे। मुळामध्ये उत्पादन खर्च वाढलेला आहे, खतांचे दर अधिक 250 रुपयांनी गोणीच्या पाठीमागे झालेत, कीटकनाशकांचे दर वाढलेत, उत्पादन खर्च वाढला आहे, त्या बदल्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही। बीड जिल्ह्यामध्ये शेतकरी अधिक आत्महत्या करत आहेत, कर्जबाजारी आहेत, त्यांचं कर्ज नील होत नाही आहे, सरकार बघ्याची भूमिका घेतं, अनुदानाचे पैसे अद्याप त्यांना मिळाले नाहीत, पीक विम्याची नुकसान भरपाई मिळाली नाही। जे सरकार 31,628 कोटी रुपये आम्ही शेतकऱ्यांना पॅकेज देऊ म्हटलं होतं, त्या शेतकऱ्यांच्या पॅकेजमध्ये आज अद्याप 10% लोकांना सुद्धा पैसे खात्यामध्ये पोहोचले नाहीत। EKYCच्या नावामध्ये काहीतरी वेळ मारून न्यायची अशा प्रकारची तांत्रिक अडचणी तयार करून सरकार केवळ दिशाभूल करते अशा प्रकारची सरकारची प्रतिमा शेतकऱ्यांमध्ये तयार झाली आहे। शेतकरी आता आंदोलनाच्या पावित्र्य आहेत। ऊस दराच्या आंदोलना इतकंच कापूस आणि सोयाबीनच्या दरासाठी आंदोलन तीव्र होईल। या शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या रोषाला सरकारला सामोरं जावं लागेल। काय मागणी असणार आहे? या आंदोलनामध्ये सोयाबीनला 8,000 रुपये प्रति क्विंटल भाव आणि कापसाला 10,000 रुपये प्रति क्विंटल भाव ही मागणी आमची प्रामुख्याने आहे आणि ही दरवाढ घेतल्याशिवाय आता इथला शेतकरी थांबणार नाही।